नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राठोड सर तुमचे सर्वांचे आर्यन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये असणारे प्रमुख 6 राष्ट्रीय उद्यान यांची माहिती नकाशाच्या आधारे या ठिकाणी बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे यावर नेहमी प्रश्न विचारला जातो, त्यावर आधारित हा व्हिडिओ आहे। चला तर मग आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। सर्वात प्रथम जर पाहिलं तर महाराष्ट्रामधलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्याच्या सीमेवरती आहे। त्यानंतर दक्षिणेकडे जर आपण या ठिकाणी आलोत तर रत्नागिरीमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान हे रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सातारा या 4 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे। त्यानंतर आपल्याला विदर्भ साईडला जावं लागेल राहिलेले 4 राष्ट्रीय उद्याने बघायला। त्यासाठी आपण विदर्भ साईडला या ठिकाणी जात आहोत मॅपच्या आधारे। पुढचं राष्ट्रीय उद्यान जर पाहिलं ते म्हणजे अतिशय महत्त्वाचं ते वाघासाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। त्या पुढचं जे राष्ट्रीय उद्यान आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट राष्ट्रीय उद्यान, आणि मेळघाट राष्ट्रीय उद्यानच्या नंतर येतो तो म्हणजे नागपूर जिल्ह्यामधलं पेंच राष्ट्रीय उद्यान, आणि त्यानंतर अतिपूर्वेकडे म्हणजेच गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान आहे। ही अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्यान होती। तुम्हाला आवडली असेल सर्वांना धन्यवाद।